महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी पार्टी के सचिटनीस अरुण कदम के मार्गदर्शन में सैकड़ों कार्यकर्ताओं ने आयोजित कार्यक्रम में शामिल होकर थामा राष्ट्रवादी पार्टी का दामन। मीरा भाईंदर में आने वाले समय में मनपा चुनाव को देखते हुए मीरा भाईंदर की राष्ट्रवादी लगातार कार्यकर्ताओं को जोड़ने का काम कर रही है। इसी कड़ी में जुड़ते हुए पार्टी ने एक सभा का आयोजन किया। कार्यक्रम में प्रमुख उपस्थित रहे गृह निर्माण राज्य मंत्री जितेंद्र आवाड ने कार्यकर्ताओं को सारे गिले शिकवे भूलकर पार्टी के लिए काम करने का आह्वान किया। पर दुख इस बात का है कि इतना सब होते हुए भी ना इधर की जनता खड़ी होती है, ना हमारे ये भाई खड़े होते हैं। अभी इनके हाथ में तलवार दे दिए भाई लड़ो, तो भी इनको लगता है मैं ही आऊं तो रोज तलवार चलाऊं, जैसे मेरे को कोई काम ही नहीं है। मैं उनको ही पूछना चाहता हूं कि कब उठोगे तुम? त्या म्यान केलेल्या तरवाली मोहन एकदा तरी काढशील का नाही आता? अरे किती दिवस मीच बोंबलायचं? जे महाराष्ट्रात जाऊन पण मीच बोंबलायचं आणि इथे पण येऊन मीच बोंबलायचं, तर मग मीच अध्यक्ष होतो ना मीरा भाईंदरचा। साथ ही बीजेपी पूर्व विधायक नरेंद्र मेहता और आयुक्त दिलीप ढोले की जमकर खिंचाई करते हुए कहा कि दोनों व्यक्ति कमाल के मिले हैं शहर को। सबसे ज्यादा घोटाले इसी पालिका में किए जा रहे हैं। तुम्ही इथनं कुठे जाणार आहात? मेट्रो मधनं मला माहित नाही आता इथे कुठे व्यापारी केंद्र आहे किंवा इथे बाजार आहे की बाबा इथनं निघाले त्या बाजारात उतरले, मग परत बाईची किल्ली आणि परत त्या मेट्रोने परत आले, अशी काय आहे परिस्थिती इथे? फक्त देशामध्ये आपण काहीतरी करतोय म्हणून मेट्रो आणली, वाटोळं करून टाकलंय ट्रॅफिकचं। जेव्हा मेट्रो पूर्ण होईल ना, आजच्या माझ्या भाषणाची आठवण करा। तुम्हाला मीरा भाईंदर मध्ये फिरायला तुम्हाला छोट्या छोट्या जागांवर एक एक तास लागेल। एक तर तुमच्या इथे भ्रष्टाचाराचं काय, म्हणजे ढोले कुठला ढोल वाजवत असतात तेच समजत नाही। राजकारणासाठी गरिबाबद्दल तुमच्या मनामध्ये कणव लागते, कणव दुःख लागतं, कारण का तुम्ही गरिबी बघितलेली असेल तर तुम्हाला गरिबी समजत असते। आली नवीन कुठली गाडी मार्केटमध्ये की बायकोसाठी आणि पोरासाठी, आणि 70च्या वेगाने बायको घुसवते कुठल्या तरी दुकानात। ये मत समझो कि मैं यहाँ आता नहीं तो मुझे कुछ मालूम नहीं, सब मालूम है। मैं आप सब कार्यकर्ताओं से भी कहता हूं कि आप सिर्फ लोगों तक पहुंचिए। लोग इंतजार कर रहे हैं विकल्प का, लोगों को विकल्प चाहिए। लोगों को मालूम है फिर मेहता आएगा तो होगा क्या, मेहता कुछ नहीं देता। लोगों को मालूम है मेहता सिर्फ लेता। आइए दिखाते हैं सभा को संबोधित करते हुए क्या कहा मंत्री जितेंद्र आवाड ने। हाँ, तो वो पिछले 30 दिनों में भोंगा 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 कर रहे थे ना, तो हमारे का मराठी में एक काहे है उचापती, यानी ऐसा ज़्यादा कुदलता है, उछता है, ये करता है, उसको तो उचापती बोलते हैं, तो उसको भोंगापति कहा मैंने। हनुमान चालीसा हर एक ने पढ़ना चाहिए, ताकत मिलती है। बजरंग बली का स्तोत्र है वो घर में पढ़ो ना भाई। रस्सी भी मेरी है, खींचने वाले भी मेरे हैं, आपको क्यों चिंता है भाई? कुछ ना कुछ नहीं बोलता हूँ भाई साहब, कुछ ना कुछ नहीं बोलता हूँ, जो मेरे को दिखता है आँख के सामने वो बोलता हूँ। असं आहे, राष्ट्रपती राजवटीकडे आमचं पाऊल चालू आहे हे प्रवीण दरेकरांना समजतं, ह्याचं मला मोठं आश्चर्य वाटतं। कारण का राष्ट्रपती राजवट लागण्यासाठी राज्यपालांनी शिफारस करावी लागते, ती कॅबिनेटमध्ये जावी लागते, कॅबिनेटनी ती शिफारस राष्ट्रपतींना करावी लागते आणि राष्ट्रपती मग बरखास्त करतात। हे सगळं एवढं होणारं सगळं हे माननीय प्रवीण दरेकरांना आधीच समजतं। म्हणजे ते कुठल्या ज्योतिषाचे म्हणजे त्यांचा गुरु कुठला आहे माहित नाही, मला माहित नाही। कारण का बीजेपी मध्ये काय चालू आहे तुम्हाला माहिती आहे? रवी व्यास विरुद्ध कोण? नरेंद्र मेहता। शिवसेनेत काय चालू आहे तुम्हाला माहिती आहे? काँग्रेसचा एक खांबी तंबू आहे तसा आहे, त्यामुळे पसरायला आपल्याला खूप जागा आहे। मला वाटतं अरुण कदम
अंकुश मालुसरे, आसिफ शेख, मोहन पाटील हे सगळे जुने कलाकार एकत्र आले तर नाटक चांगलं करू शकतील. फक्त पात्र निर्माण कसे करायचं आणि त्याचा अभिनय कसा करायचा ते त्यांनी ठरवायला हवं. आता प्रत्येक जणच एकपात्री अनुभव नाटक करायला लागला तर मग नाटक यशस्वी होत नसतं. नाटकात खूप कलाकार असतात आणि खूप पात्र असतात आणि प्रत्येकाने आपापली भूमिका योग्य तऱ्हेने केलं तरच नाटक यशस्वी होतं. की महाराष्ट्राच्या जनतेने भोंगाचा पोंगा करून टाकला. त्यांना वाटलेलं की भोंग्यावरनं खूप राजकारण होईल, हिंदू मुसलमानांविरुद्ध उभे राहतील, मुसलमान हिंदूंविरुद्ध उभे राहतील. घडलं काहीच नाही. पण काढलं आपल्या साहेबांनी भोंगा 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 भोंगा, सगळी भाषणं भोंग्यावर. काय तोंडावर आपटले हो. सर्वात जास्त नुकसान कोणाचं झालं माहिती याचं? जे भाविक श्रद्धाळू हिंदू होते ना, त्यांचं सर्वात मोठी अडचण झाली. त्या भोंग्यावरनं म्हणजे त्या करण्यावरनं आपल्याला आरती ऐकू येते आणि भाविक त्याच्यावर तल्लीन होऊन टाळ्या म्हणजे त्याला साथ देत असतात. आरती बंद म्हणजे एखादा माणूस स्वतःच खणलेल्या खड्ड्यात कसा पडतो याचं उत्तम उदाहरण भोंगापतीचं आहे. त्यांचं नावही घेत नाही घेत. ही मोदी साहेबांची इच्छा आहे की बायकांनी परत एकदा चूल आणि मूलकडे गेलं पाहिजे. गॅस बीस काय नाही. एवढा महाग झालेला गॅस परवडेल कोणाला? मोटरसायकल किती जणांकडे? मोटरसायकल गाडी हे सगळ्यांचा पेट्रोलशी संबंध आहे. पूर्वी टाकी फुल करायला किती पैसे लागायचे? 300 रुपये. आज टाकी फुल करायला किती पैसे लागतात? म्हणजे ज्या गॅसचा भाव 2014 मध्ये 410 रुपये होता तो आज 150 आहे. ज्या पेट्रोलचा भाव 71 रुपये होता तो 125 रुपये आहे. सीएनजी महागलं, डिझेल महागलं, भाज्या महागल्या, ज्या ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्या सगळ्या महाग. धर्मावर बोलणार, कोणी भोंग्यावर बोलणार, कोणी रामावर बोलणार, कोणी कशावर बोलणार आणि तुम्हाला संभ्रमात टाकून स्वतःच्या राजकारणाच्या चुकांवरती चादर टाकणार. खरी समस्या काय आहे? खरी समस्या आहे बेरोजगारी, खरी समस्या आहे महागाई, खरी समस्या इथलं वाढणारं इन्फ्लेशन. भारताने आपली आर्थिक वाटचाल व्यवस्थित केली नाही तर पुढच्या काही वर्षामध्ये भारत सिरोंच्या वाटेवर निघून जाईल. सिरोंची अवस्था काय माहिती? हॉटेलमध्ये एक जाऊन चहा नाही पिता येत. चहा आता ओबीसीचं राजकारण सुरू झालंय. हा मी ओबीसीचा, मी ओबीसीचा, मी ओबीसीचा, मी ओबीसीसाठी करणार. मी जन्माने ओबीसी आहे, मी जन्माने मागासवर्गीय आहे. आजची इथली जातीय परिस्थिती आणि सामाजिक परिस्थिती बघितली या मीरा भायंदर मध्ये तर खरं सांगा आगरी किती आहेत? आगरी इथे बसलेले एक दिसतो मला हातवरती केलेला, दुसरा दिसतोय, तिसरा दिसतो. मागे मोहन. मला सांग रे मोहन, तुमच्या लोकसंख्येला धरून आता तुम्हाला महापौर पद मिळू शकतं का रे मीरा भायंदर मध्ये? आरक्षण नसेल तर कधी तुमचा महापौर होऊ शकतो? या म्हणजे ज्यांची ही मूळ भूमी आहे, जे इथले भूमिपुत्र आहेत आगरी, त्यांची हालत बघा काय. आता एक पिक्चर आलेलं काश्मीर फाईल्स, खूप गवगवा झाला, खूप गवगवा. कश्मीर फाइल्स जाके देख के आओ, कश्मीर फाइल जाके देख के आओ. अरे हो देख के आओ. पण कश्मीर फाईल मध्ये जे दाखवलंय ते जेव्हा झालं तेव्हा तुम्ही विश्वनाथ प्रताप सिंगच्या मंत्रिमंडळात होता. अटल बिहारी वाजपेयी होते, मुरली मनोहर जोशी होते, लालकृष्ण अडवाणी होते, सगळे होते. मग ज्या दिवशी तिथे झालं काश्मीरमध्ये हे सगळं, त्या दिवशी राजीनामा का नाही दिला तुम्ही? की आम्हाला हे आवडत नाही, आम्ही राजीनामा देतो. फाईल्स म्हणजे निव्वळ आणि निव्वळ भारतामध्ये आग लावण्याचा प्रयत्न होता. पण मला आनंद या गोष्टीचा आहे की भारतामधली जनता आता जागृत व्हायला लागली. ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये लाखांच्या सभेमध्ये भोंग्याचं राजकारण केलं गेलं आणि एकाही गावामध्ये ठिणगी देखील पडली नाही, मी महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांना सलाम करतो. कोण इथला उत्तर भारतीय हा अपमान विसरला असेल की त्याच्या सगळ्या भाऊ बहिणींनी कानफडात खाल्ल्यात? त्यांना दम दिला जायचा, चलो निकलो गाव को जाओ. कार्यकर्त्याला कोणी धरून ठेवून पुढे न्यायचं नसतं. त्याच्या पायात एवढी ताकद पाहिजे की घोडा जसा लात मारतो ना मागे, तसा लात मारून तो पुढे गेला पाहिजे आणि तो घोडा मी होतो. वो भी वक्त चला गया, अब नया सवेरा आएगा.
हर काली रात के बाद एक नया सवेरा आता है, उस सवेरे का इंतजार करो। कोई काली रात तुम्हें रोक नहीं सकती, क्योंकि सूरज निकलने वाला है। आज नहीं तो कल यहां भी सूरज निकलेगा। उस सूरज का इंतजार मत करना, वो निकलने वाला है। तैयारी करो उसके स्वागत की। और भाइयों बहनों, इससे ज्यादा मैं नहीं कहना चाहता हूं, नहीं तो बोलेंगे आया और हमारी चड्डी उतार के गया। साथ ही हमने अरुण कदम से चर्चा करते हुए पूछा कि आने वाले समय में मनपा चुनाव को देखते हुए क्या पार्टी उनको कोई बड़ी जिम्मेदारी दे सकती है। आइए सुनाते हैं क्या कहा उन्होंने। यहाँ इसके लिए तो राष्ट्रवादी आने वाले चुनाव में हमारे मंत्री साहब जितेंद्र आव्हाड, उनके नेतृत्व में हमारे समन्वयक आनंद परांजपे साहब और यहाँ के जिलाध्यक्ष और यहाँ की कमेटी, वो सब मिलके काम करेंगे। हम भी ये मीरा भाईंदर में जो पदाधिकारी है उसमें भी हम एक कार्यकर्ता है, हमसे जो काम है वो हम करते रहते हैं, लेकिन एक सब मिलके जो काम होना चाहिए शायद नहीं होता होगा, इसलिए वो नाराज़गी जताते हैं। नहीं, मुझे तो ऐसा कुछ नहीं लग रहा है फेरबदल होगा ऐसा। वो तो साफ है, वो जो सोचेंगे करेंगे वही होगा। मैं ये संदेश देना चाहता हूँ कि मीरा भाईंदर में जैसे साहब ने बताया कि मीरा भाईंदर में एक स्पेस, पॉलिटिकल स्पेस है, उसका यूज़ करना चाहिए। उसके लिए सब कार्यकर्ताओं ने दिल से काम करना चाहिए, एक साथ एकजुट होकर कार्य करेंगे तो आने वाला समय में अपन जो राष्ट्रवादी का भूतकाल में जो राष्ट्रवादी थी वैसा अपन सुवर्ण काल आगे ला सकते हैं। सबसे पहले ये आने वाली युति होगी नहीं होगी ये तो हमारे पार्टी के वरिष्ठ नेता तय करेंगे, वो जैसे आदेश करेंगे वैसे उसका हम पालन करेंगे। और आप बोलते हैं कि यहाँ एक दूसरे पक्ष के ऊपर टिप्पणी करते हैं, वो टिप्पणी नहीं करते, अपने कार्यकर्ताओं को ताकत देते हैं और अपना पक्ष कैसे बढ़े उसके बारे में सोचते हैं। हर पार्टी को यह है कि अपन अपना पक्ष बढ़ावे, उसमें कोई गलत बात तो है नहीं।